ज्याची मी वाट पाहत होतो तो मोमेंट आज आला आहे। काल आपण आईसाठी साडी आणि बाबांसाठी वॉच घेतलं। आज ते सरप्राईज देण्याचा दिवस। सो वेलकम टू आवर सिरीज। ज्यांनी मला सर्व दिलं त्यांच्यासाठी या सिरीजच्या पार्ट 2 मध्ये पुण्यावरून सकाळीच लवकर गावी निघालो। मनात थोडी एक्साइटमेंट आणि थोडासा नर्वसनेस, आणि शेवटी घरी पोहोचलो। आता सरप्राईज द्यायची वेळ। आई बाबांना एकत्र बसवलं आणि त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली। डोळ्यांवर पट्टी बांधल्यावर त्यांना प्रश्न पडला की हा नक्की काय प्लॅन करतोय। आता माझी उत्सुकता अजून वाढली। मग आराध्याला सांगितलं त्यांच्या हातात गिफ्ट ठेवायला। आईला अजून देखील कळत नव्हतं की नक्की काय चाललंय। दोन्ही गिफ्ट सोपवल्यानंतर मग त्यांना डोळ्यावरची पट्टी काढायला सांगितली। पट्टी काढताच समोर गिफ्ट पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि ते दोघेही थोडेसे थक्क झाले। त्या क्षणी त्यांची रिॲक्शन पाहून खूप छान वाटलं। आता फायनली होणार होती आपल्या सरप्राईज गिफ्टची अनबॉक्सिंग। बाबांनी गिफ्ट उघडायला सुरुवात केली। त्या क्षणी माझीच एक्साइटमेंट जास्त होती। आणि शेवटी गिफ्टमधून घड्याळ बाहेर आलं। घड्याळ पाहताच बाबा थोडेसे भावुक झाले। बाबांच्या डोळ्यात आलेले अश्रू माझ्यासाठी सगळं सांगून गेले। आयुष्यभर त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं आणि आज त्यांच्यासाठी मला छोटंसं काहीतरी करता आलं याचाच आनंद होता। तो मोमेंट खरंच खूप खास होता, कारण पहिल्यांदाच त्यांना असं सरप्राईज दिलं। त्या क्षणी खरंच सगळं वर्थ वाटलं। आता नेक्स्ट गिफ्ट ओपन करायची आईची टर्न। तिने हळूहळू गिफ्ट उघडायला सुरुवात केली आणि आम्ही सगळे तिची रिॲक्शन पाहत होतो। तिने तिचं गिफ्ट उघडलं आणि साडी पाहताच तिच्या चेहऱ्यावर एकदम आनंद दिसला। तो आनंद पाहून मन खरंच खुश झालं। आईला साडी आवडली आणि तो क्षण खूप स्पेशल झाला। हे दोन्ही छोटंसं सरप्राईज होतं, पण त्यांचा आनंद खूप मोठा होता। त्यांच्या हसण्यातच माझं सगळं सुख आहे। आईच्या चेहऱ्यावरचे हसू आणि बाबांच्या डोळ्यातले अश्रू हेच माझ्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट होतं आणि हा दिवस कायम माझ्यासाठी खास राहील।